की श्यामल तू स्वतः नीटची परीक्षा दिलेली आहे, हा संघर्ष तू स्वतः अनुभवलेला आहे, काय सांगशील? खरं तर तेजल कसं असतं ना, काही वर्षांपूर्वी मी नीटची एक्झाम दिली. जे प्रेशर असतं एक्झामचं ते वर्षानुवर्ष तसंच आहे, त्यात बदल झालेला नाही आहे. म्हणजे अक्षरशः 15-15 तास एका खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचा आणि अभ्यास करायचा. का तर भविष्यात आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं आहे. नुसते पैसेच लावलेले नसतात, वेळ लावलेला असतो, परिश्रम असतात, त्यात स्वप्न असतात. तुम्ही म्हणताय की तुम्ही फी पुन्हा परीक्षेची फी रिफंड करताय किंवा तुम्ही आता पुढच्या रिएक्झामिनेशनची फी नाही घेणार. पण त्या इमोशन्सचं काय करणार आहात? म्हणजे ज्या कष्टाने 15-15 तास एका खोलीत डांबून घेतलेलं आहे स्वतःला, त्या दिवसांचं तुम्ही काय करणार आहात? आणि कसं असतं ना, दुसऱ्या शहरातून मुलं आपल्या शहरात आलेली असतात, मुंबईसारख्या ठिकाणी. त्यांना घराचं भाडं द्यायचं असतं, त्यांना मेसचं भाडं द्यायचं असतं, कर्ज काढलेलं असतं. 12वीच्या एक्झाम नंतर 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी नीट एक्झाम होते. पण हे 2 ते 3 महिन्याचं जे भाडं आहे ना, ते अख्ख्या वर्षाचं डिपॉझिट आणि अख्ख्या वर्षाचं भाडं द्यावं लागतं. एका एक्झामसाठी खूप काही गोष्टी त्यामागे येत असतात. आणि अशा वेळेला पेपर जेव्हा फुटतो ना, त्यावेळेला ज्या प्रामाणिक विद्यार्थ्यानं पेपर दिलाय त्याचं काय, म्हणजे त्याच्या भावनांसोबत तुम्ही खेळताय असा त्याचा अर्थ होतो.